दडपडशील जरा शांत बसावं. नमस्कार. मी जीवन आनंदगावकर. अलीकडे खूप जुन्या आठवणी येत आहेत. 1989 साली मी सांगली येथे जिल्हा न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश या पदावर रुजू झालो. तारीख होती 8 ऑगस्ट 1989. मी परभणीहून बसनं कोल्हापूरला पोहोचलो आधी, आणि मग सकाळी अंबाबाईचं दर्शन घेऊन जॉईन होण्यासाठी सांगलीला गेलो. मी 9 वाजता सांगलीला पोहोचलो आणि रिक्षा करून सरळ जिल्हा न्यायालयात गेलो. न्यायालय जुन्या राजवाड्यामध्ये होतं. मी तिथे गेल्यानंतर मग एका शिपायाला मी रजिस्ट्रारचं ऑफिस कुठं आहे विचारलं. रजिस्ट्रारला भेटलो. मी भेटत असतानाच त्या ठिकाणी नांदेडहून एक तरुण माझ्यासारखाच जॉईन होण्याकरता तिथं आला होता. त्याचं नाव परमज्योत सिंग चाहेल. सरदार जे होता. तर मी ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी तो आला होता. त्यावेळी रजिस्ट्रार आम्हा दोघांना घेऊन ते जिल्हा न्यायाधीशाकडे गेले. त्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशांनी तू आज जॉईन होतो का असं विचारलं. तर मी म्हटलं ठीक आहे, मी आज जॉईन होतो. पण परमज्योत सिंग म्हणला मैं आज जॉइन नहीं हो सकता. साहब ने विचारा क्यों? क्योंकि बोले आज का दिन बड़ा शुभ है और कल अमावस है, कल मैं जॉइन हो जाऊंगा. साहेबांना खूप आश्चर्य वाटलं की हा ग्रस्त काय बोलतोय. ते बोले अरे परमजी ऐसा क्या कर रहे तुम? बोले अब कोई भी शुभ काम शुभ दिन से शुरू करना चाहिए. तो परमज्योत सिंह बोला कि मेरी ज़िंदगी में सबसे शुभ दिन तो अमावस्या आहे. बोले त्यावर मग काय साहेब काही बोलले नाही. मग दुसऱ्या दिवशी त्याला जॉईन करून घेतलं. मग पहिल्या दिवशी आम्ही दोघंजण आमच्या दोघांसाठी विश्रामबाग इथलं सर्किट हाऊस बुक केलं होतं. आम्ही तिथं गेलो संध्याकाळी, आणि तिथं मग आम्ही आत प्रवेश करतो तो 2 साप आम्हाला समोरून गेले. हिरव्या रंगाचे साप होते. मग तर धडकीच भरली आम्हाला. तर परमज्योत अरे चालतं आहे बोले चाल असं म्हणून त्यांनी ते हे करून टाकलं. मग आम्ही दोघं जाऊन एका सूटमध्ये दोन हे होते, आम्ही कॉट होते तिथे ॲडजस्ट केलं आणि झोपलो. सकाळी उठल्यावर मग सगळं आवरून आम्ही 10:30 वाजता बरोबर जिल्हा न्यायालयात पोहोचलो. मग त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे ट्रेनर प्रशिक्षक जे आहेत ते किनगावकर साहेब आहेत. तर किनगावकर साहेबांचा परिचय
परमज्योत सिंगला होता, कारण नांदेडला काही दिवस किनगावकर साहेब म्हणजे जज म्हणून राहिलेले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला आपादमस्तक नाही हाणलं. मला विचारलं की तुम्ही आला कुठून? मी म्हणलं मी सेलू जिल्हा परभणी. प्रॅक्टिस कुठं करत होता? म्हणलं सेलू आणि परभणीला करत होतो. जास्त प्रॅक्टिस सेलूलाच. परमज्योत सिंगकडे पाहून साहेब हसले. अरे परमज्योत, अब क्या है, वकील छोड़ दी क्या? तर परमज्योत हसला. परमज्योत म्हणला साहब आपकी दुआ आहे. मग त्यांनी आम्हाला अक्षरशः शाळकरी मुलासारखं ट्रीट करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले चला आजचा हा विषय आहे सिव्हिल प्रोसिजर कोड, आणि त्याच्यावर तुम्ही तो चॅप्टर आहे रेस जुडिकेटा सेक्शन 11 तो तुम्ही वाचत बसा कॉमेंट्री सहित. मग त्यांनी ग्रंथपालाला बोलवून त्याला सांगितलं या दोघांना कॉमेंट्री असलेलं दिवाणी व्यवहार साहित्य दे. त्यांनी ते दिले आम्हाला इंग्रजीमध्ये. आम्ही ते वाचत बसलो सकाळपासून दुपार, म्हणजे जेवणाची सुट्टी होईपर्यंत. मग दुपारी आम्ही तिथल्या कॅन्टीनमध्ये गेलो, तिथं जेवण केलं आणि मग पुन्हा आलो. मग तितक्यात शिपाई आला. म्हणलं तुम्हाला साहेबांनी बोलले किनगावकर साहेबांनी. मग आम्ही त्यांच्या चेंबरमध्ये गेलो. तुम्ही काय काय वाचलं? आम्ही सांगितलं आम्ही ते वाचलं, असं असं आहे. आणि काय आम्हाला काही इतकं काही हे नव्हतं. मग आम्ही जे काय सांगायचं ते सांगितले. रेस जुडिकेटाची काय व्याख्या आहे. साहेब म्हणले फक्त एवढंच वाचलं का? म्हणलं हो, आम्हाला ते समजत नव्हतं म्हणून पुन्हा पुन्हा वाचलं. म्हणलं आम्ही ठीक आहे, काय समजलं तुम्हाला? तर आम्ही मी सांगितलं व्याख्या अशी अशी आहे. परमज्योत सिंग मेरे सर के ऊपर से गए बोले. मग साहेब हसले. साहेब म्हणले असं नसतं परमज्योत, आपल्याला खूप पुढं जायचं आहे आणि असं पहिल्या स्टेजला तुम्ही असं थांबलं तर काय उपयोग आहे. मी तुम्हाला काही 4 प्रश्न देतो. 4 प्रश्न आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे फौजदारी दंडसंहिता. तर तुम्ही ते घरी घेऊन जा आणि रात्री या 4 प्रश्नांचं उत्तर आणा, लिहून आणा. आम्ही गेलो, ते सगळं पाहिलं, आम्हाला जमल तशी आम्ही उत्तरं लिहिली. काय पण त्याच्यात आम्हाला रात्री 12 वाजले झोपायला. मग परमज्योत थोडासा कंटाळा होता. पण क्या झंझट रे, ये साहब तो बड़ा कड़क दिख रहा है बहुत. मग काय करत म्हणलं क्या करणे का, कुछ नाही बोले, सो जाएंगे अब बस. झोपलो आम्ही. आणि मला अचानक 4 वाजता जाग आली. 4 वाजता पाहिलं तर काय, परमज्योत साहेबांनी त्यांची सुटकेस आवरायला घेतली होती. दिवस पहिलाच सुटकेस आवरायला घेतली, कपडे त्यात भरले आणि आता फक्त त्याला लॉक करणार सुटकेसला. मी उठून बसलो. म्हणे काय चाललं है, क्या चल रहा है? नहीं कुछ नहीं बोले, मेरे को बहुत होमसिक हो रहा बोले. मेरे को समझ रहा नहीं है. बारिश भी बहुत है बोले, कोर्ट में जाते तो बहुत बारिश है बोले. वो उससे ज़्यादा सांप तो बहुत कड़क है बोले. अपने यहाँ निभना यहाँ निपटा नहीं बोले, कुछ अपना निभा नाही सकते. मग त्याला मी हळूहळू समजून सांगितलं मग असं नाही, आज पहिला दिवस आहे, तू घरी परत गेलं तर घरचे काय म्हणतील. काय तू तर जॉईन व्हायला आला होतास, तू असं आजच गेलं तर ते फार मोठं आहे. काय ती बदनाम होईल म्हणलं. बदनामीचं कोण डरत आहे बोले. नाही असं करू नको, एक 4-8 दिवस तू राहून बघ कसं वाटतंय ते बघ, त्यानंतर मग निर्णय घे. काय ते तितके पुरतं तो थांबला. मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असं आम्ही जात राहिलो कोर्टामध्ये.
ते काय झालं की हळूहळू त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं किंवा ठीक आहे, नवीन जागा आहे, नवीन हे नवीन शहर आहे, होईल ॲडजस्ट होऊ आपण. असं करता करता 2 महिने गेले. मग तो थांबलाच. तो थांबल्यानंतर मग आम्हाला क्वार्टर अलॉट झाले. हॉटेल मधुबनच्या समोर जे क्वार्टर आहेत ते अलॉट झाले आणि आमचे क्वार्टर दोघांच्या समोरासमोर होते. ते क्वार्टर अलॉट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तो बायकोला आणायला नांदेडला गेला आणि तर मला विचारलं, तुम्हाला तुम कब ला रहे लावून देवी को. म्हणलं मग माझ्याकडे एक दुकान आहे म्हणलं कपड्याचं, ते मी आधी त्याचा सौदा चालू आहे, ते झालं एक 2-3 महिन्यात मग मी घेऊन येतो. तो माझी थट्टा करायला लागला, अरे क्या यार आनंदगावकर, तेरे को कोई पत्नी है या बच्चे है, ऐसा तो कोई लग रहा नहीं मेरे को. बोले इतना तू ये बोले क्या है, निष्काळजी आहे बोलतो. मी हसलो. अरे म्हणलं अडचणी असतात पण माणसांना, असं नाही आहे. ठीक आहे. मग आमचं त्याचं दुसऱ्या दिवशी तो गुलशन भाबळे घेऊन आला. त्यांना छोटा एक 2 वर्षाचा सोनू नावाचा मुलगा होता छोटा. मग ते सोनू 2-2 मिनटं माझ्याकडे यायचं. म्हणतात चाचा ये क्या है, चाचा वो क्या है, चाचा मेरे को ये होना मेरे को. मग त्याचा मला लढायला लागला. मग त्याला 2-2 घंटे घेऊन जायचो बाहेर. हां, ते खूपच म्हणजे आमचं हे झालं त्याचं. आणि त्याने काही ते जनरली ते सामान्यतः मासे किंवा मटण खात असत, पण मला जेव्हा बोलवत तेव्हा ते शाकाहारी बनवत. असं आमचे दिवस चालले होते. दिवस असे बरेच दिवस गेले, 3-4 महिने असे गेले. मग मधून आम्ही दर रविवारी परम जमता, अरे हर संडे को आदमी ने बाहर जाना चाहिए. मैं तो मेरे पास तो कोई व्हीकल नाही मला, उसके पास थी, त्याच्याकडे ती बजाज स्कूटर होती. ठीक आहे बोले आपण. त्यानं काय केलं, मला पहिल्यांदा आम्ही दोघंच गेलो कुठं औदुंबरला स्कूटरवर. तिथे गेलो आम्ही. ते कृष्णेचं पात्र पाहिलं आणि मग तो एकदम म्हणजे हे झाला, खुश झाला. म्हणजे अरे क्या नदी यार, बेस्ट. और मग तिथं आम्ही म्हणलं यहाँ एक महाराष्ट्र के बड़े कवि रहते यहाँ, त्याला म्हटलं. तर तो काय म्हणला, इधर कवि रहते, चलो फिर मिलेंगे उनसे, तू तो आहे कवी बोले, चल. मग आम्ही तिथे गेलो. कवी म्हणजे कोण, तिथले सरपंच कवी सुधांशू पद्मश्री. मग तिथे गेल्यानंतर आम्ही तिथल्या लोकांना सांगितलं, बुवा सुधांशू साहेबाला सांगा की सांगलीहून 2 न्यायाधीश त्यांना भेटण्याकरता आलेले. सुधांशू आमचं नाव काढलं, न्यायाधीशाची ते पळतच आले. नमस्कार केला. म्हणजे साहेब काय कारण आपण आलात इथं. ते म्हणजे काही कारण तसं नाही आहे, तुम्हाला भेटायचं होतं. म्हणजे बसा म्हणून बसलो आम्ही. मग त्यांनी चहा सांगितला, पोहे खायचे. त्यांना पोहे नको म्हटलं, फक्त तुमची भेट घ्यायची आम्हाला. मग मी माझी ओळख करून दिली की मी आनंदगावकर आहे, मी सत्यकथित कविता लिहितो आणि तुमच्या कवितेचा मी फॅन आहे. तुमची दत्ताची जी पदं आहेत ती मला खूप आवडतात, कविताही आवडतात. आणि गुरु म्हणजे दत्तावर तुम्ही जे काय कवनं लिहिली आणि त्यांची गाणी झाली ते फार सुंदर आहेत. विशेषतः पराडकर यांच्या आवडतली जी आहे ती खूपच सुंदर आहे. मग त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणजे आनंदगावकर. मग ते माझ्याशी बोलत बसले. त्या समकालीन कवी, त्यांची कविता अमुक तमुक. आणि हा परम दिवशी चुळबुळ करायला, कारण त्या साहित्यातलं काही कळतच नव्हतं. एक घंटा ते माझ्याशी बोलले, आम्ही बोललो. मग म्हणलं कविराज आम्ही चलतो आता आम्ही. तर त्यांनी मला नमस्कार केला. मला म्हणले पुन्हा या म्हणले, काय मला तुम्ही भेटायला खूप आवडत. मग आम्ही
तिथून स्कूटर काढली गेलो परत सांगलीला. असं मग आम्ही काय करायचो, कधी कोल्हापूरला जाऊन दर्शन घ्यायचं अंबाबाईचं, कधी विश्राम मग तिथं राजवाडा आहे पटवर्धन सरकार, तिथं जाऊन यायचो. कधी बुधवारातल्या गणपतीला जायचो. असं कुठं ना कुठं आम्ही जात होतो. तिथं दत्त सहकारी कारखाना शिरवळचं जवळ आहे तिथून, तिथं आम्ही जायचो. तिथं गेल्यानंतर तिथं शेतकरी बाजार आहे मोठा. तिथं ते गुलशन भाभी खरेदी करायच्या किराणा वगैरे. मी काहीतरी चटर वस्तू मी घेतो, काय रोजच्या लागतील तेवढे. तिथं खूप सुंदर असा एक बगीचा होता त्या अजूनही आहे दत्त कारखान्याच्या तिथं. तो बगीचा फार सुंदर होता आणि तिथं फोटोशूट परमज्योत करायचा. खूप चांगले फोटो काढायचा तो. आणि मग खूप आवडायचं आम्हाला ते. वा क्या बात आहे. आणि तिथं मग आम्ही नाश्ता करायचो आणि संध्याकाळ पण परत सांगली यायचो. कारण काय होतं की आम्हाला स्टेशन सोडून परवानगीशिवाय बाहेर जायची आम्हाला सक्ती होती, बाहेर नाही जायचं. पण आता काय जवळचं जवळ फार काही लांब नव्हतं ते. एक 30-35 किलोमीटर अंतर असेल, जास्त 30 आहे नसेल. जयसिंगपूरच्या जवळ येते, जात होतो आम्ही. असं बरंच काळ जात राहिलो. पुढे मग परमज्योत सिंग बोर व्हायला लागला पुन्हा. मला क्या रो किंगावकर साहेब बहुत तकलीफ देते मुळे बहुत हे करते. मग मी काय त्याला म्हटलं की बुवा त्यांनी जे काही प्रश्न दिले, काय विचारले आपल्याला, ते फक्त मी तुला समजून सांगतो ना, तो काळजी घेऊ. तू तो हरे बोले, तू तो मेरा यार आहे बोले बहुत. असं मग आमचं ते चाललं. पुढे मग काय झालं की असं करता 6 महिन्यांनी आमची ट्रेनिंग संपली. प्रशिक्षण संपल्यानंतर मग पोस्टिंग कोणाला द्यायचं, कोणत्या स्टेशनचं पोस्टिंग कोणाला द्यायचं. तर ते किंगावकर साहेब म्हणले जत आणि तासगाव आणि इस्लामपूर हे 3 पोस्टिंग भरायचे आहेत. तर मला त्यांनी परमज्योतला विचारलं, तो जत को जाता का बोले. तर परमज्योत मोठा चौकस मनुष्य, त्यांना आधीच माहिती काढली होती. अरे वो जत बोल रहे का तुम. अरे साहब बोले मेरे पे दया करो बोले, जत छोड़ के कोई भी नहीं मरो चलेगा. अजून कडलक नावाचे साहेब होते, त्यांना विचारलं. ते मला जत नको म्हणले, प्लीज मला पुण्याला सतत जावं लागतं. मला पुण्याला गुलटेकडीवर माझा व्यवसाय घरगुती, मग तिथं जावं लागतं शनिवार रविवारी. तसं ठीक आहे मग तू इस्लामपूर. मग त्याला इस्लामपूर दिलं, परमज्योतला तासगाव स्टेशन दिलं. मग शेवटी पाळी आली माझी. काय करता अनुभव कर. म्हटलं काय आता आपण सांगाल ते, आपण वाईट थोडं सांगणार म्हटलं, चांगलं सांगणार. माझं असं मत आहे म्हणजे तू जतला जा. त्याच्याप्रमाणे आम्ही जतला गेलो. मग सगळं सोडून जाताना थोडं वाईट वाटलं, पण गेलो. खूप मित्र जमले होते सगळं, म्हणजे मित्रमंडळ होतं. आणि दिवस चांगले जात होते तिथं. रोज सकाळी फिरायला जायचो मिरज रोडला. पण आता ते सगळं थांबणार होतं. मग मी एकटाच जे काय थोडंफार सामान होतं माझ्याकडे ते घेऊन एक जीप करून मी जतला गेलो. जतला गेलो का वैराण वाळवंटच ते जाताना. कवठेमंकाळ सोडलं की काहीच नाही पुढे. पुढे सगळं एकच एक रस्ता. पोहोचलो जतला 2.5 तासानं. सगळ्यात लांब स्टेशन आहे सांगली जिल्ह्यातलं, 90 किलोमीटर. आणि तिथे पोचल्यानंतर मग कोर्टामध्ये गेलो आम्ही. तिथं मग शिपाई होते, नाझर होते. स्वागत केलं. साहेब आपला बंगला आहे, म्हणजे सरकारी बंगला आहे म्हणजे कोर्टाच्या आवरातच आहे. आणि मग तिथं सामान वगैरे नेऊन ठेवलं. आणि मग आम्ही जतला काम करायचं मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी विचार केला की आपण जॉईन होऊन जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी. मग सकाळी उठल्यानंतर
हे पेपर्स साईन केले जॉईनिंगचे आणि नाझरला विचारलं बाबा इथलं बार कसं आहे, वकील संघ कसा आहे. तर त्याच्यात त्यांनी मला एक इतिहास सांगितला त्या कोर्टाचा. ते म्हणले बाबा गेली 6 महिने इथे जे जज होते त्यांच्यावर बहिष्कार होता म्हणजे वकिलांचा, त्यामुळं काम असं काही चाललेलं नाही आणि वकील लोक तसे आगाऊ आहेत म्हणले. जज जर खोडसाळ असेल तर मग ते फार त्रास देतात. काय करायचं. मी म्हणलो काय आता या बारचा इतिहासच तुम्ही सांगताय मला हा असं आहे म्हणून, मी तरी काय करणार. ठीक आहे आपण बघू काय करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, जॉईनिंग रिपोर्ट दिलं, सगळं झालं आणि मी चेंबरमध्ये बसलो आणि 11 वाजून गेले पण एकही वकील फिरकलेला नव्हता. मग मी विचारलं अरे बाबा वकील आले का कोणी. ते म्हणजे साहेब वकील संघामध्ये दोन गट, दोन्ही वकिलांनी मग आपापले कुलपोत्या बाररूमला लावलेले. आता वकील भेटले तर बाहेर लिंबाखाली भेटतील म्हणजे. ठीक बघ म्हणलं कुणी आलं निरोप दे सगळ्यांना. त्यांनी ते निरोप दिला सगळ्यांना बाबा साहेब बोलवतात. तर तुम्ही दोन्ही गटाची वकील लोक समोर आले मग चेंबरमध्ये. नमस्कार या. मी त्यांना म्हणलं की हे बघा म्हणलं मी तुम्हाला मागचा इतिहास विचारणार नाही. मी फक्त काय करणार आहे, माझी पाठ संपूर्ण कोरी म्हणून ह्या पाठीवर जे काय तुम्ही लिहाल ते जसं तसं उमटायची जबाबदारी माझी. मी तुमच्याशी संपूर्ण सहकार्य करेन, फक्त मला काम करताना सहकार्य करा. मी त्यांच्यासाठी चहा मागवला. काय 10 वकील आले, 10-15 कप चहा मागवला. हे ते म्हणले की भाऊ आम्हाला बोलून आम्हाला चहा पडणार जस्ट तुम्ही पहिली दिसता म्हणजे. मी पहिले इम्प्रेशन प्रभाव तर चांगला पडला. पुढे मग तिथं काम सुरू केलं. हळूहळू कामात गती वाढायला लागली. माझ्याकडे 2 कोर्ट होते, 15 दिवस जत, दुसरं डेप्युटेशन कोर्ट कवटे मांकाळ. 15 दिवस जतला काम करत होतो त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे काम चाललं राहायचं. म्हणून काही वकील लोक असं वेगळा सुरू काढायचे पण तितक्यापुरतं, ते काही फार वाढलं नाही. असं म्हणजे जवळ 3 वर्ष तिथं मी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. अनेक प्रकारचे दिवाणी आणि फौजदारी मॅटर्स मी तिथं हँडल केले. खूप चांगला अनुभव मिळाला. तिथं बहुतेक 70% लोक जतची लोकसंख्या जी कानडी होती. मी आणि तिथं इंटरप्रिटरची दुभाषेची नेमणूक केली होती. साक्ष घ्यायची म्हणजे काय, तो साक्षीदार जे सांगतो आहे तो कानडीत सांगायचा आणि तो जो दुभाषी आहे तो मला मराठीत सांगायचा आणि मग तेव्हा इंग्रजीमध्ये रेकॉर्डिंग होतं ते तेव्हा इंग्लिशमध्ये ते रेकॉर्ड करायचं. असं म्हणजे असं मी ते त्यावेळेस अशी परिस्थिती होती. तिथून विजापूर खूप जवळ आहे. जवळ म्हणजे काय की 25-30 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. बॉर्डरच आहे कर्नाटक महाराष्ट्राची. खूप चांगलं काम झालं तिथं. आणि मग त्या पिरियडमध्ये आमच्या परमदेव सिंग तासगावला त्यांनी बऱ्याच काही ऑर्डर्स म्हणजे विचित्र ऑर्डर्स पास केल्या. वकील वर्गामध्ये खूप नाराजी होती. आता काय, एका प्रिन्सिपॉलचं एक घर होतं ते त्याने भाड्यानं दिलं होतं, किरायानं, रेंटवर. आणि काय झालं की तो जो कोणी होता रेंटवर तो जागा सोडत नव्हता. मग शेवटी ते बॉम्बे रेंट कंट्रोल खाली दावा दाखला प्रिन्सिपल साहेबांनी त्या माणसावर. आणि तो दावा म्हणजे वर्षभर चालला. त्यामध्ये म्हणजे त्यातला निकाल असा आला की बाबा ते जे घर आहे ते घर म्हणजे मालकाला देऊ द्यावं असं मला काही वाटत नाही. तशी प्रायम ऑफिसची केस नाही. आणि जो भाडेकरू आहे तो तर त्यानं अतिक्रमण केले दिसतं समोर म्हणले. म्हणून मी अशी ऑर्डर करतो की हे घर सरकार जमा करा.
आता ते असं म्हणलं ते प्रिन्सिपल म्हणला हे कसलं निकाल म्हणलं हे ते झालं अख्खेच उपटायला. असे निकाल साहेबांचे 2-4 होते असे 3 वर्षे पूर्ण गेली आमची तिथं. आणि मग मोठं आश्चर्य म्हणजे जतच्या लोकांनी म्हणजे जतच्या वकील संघानं मला एक मोठा जंगी असा सेंड ऑफ दिला, निरोप समारंभ दिला. 26 वर्षानंतर त्यांनी तो निरोप समारंभ जजला दिला होता असं मला कळलं. बोलता बोलता शेख वकील की 1971ला आता जे जस्टिस आहेत जे पाटील त्यांना आम्ही सेंड ऑफ दिला होता, कारण ते खूप चांगले जज होते, सगळ्यांशी सहकार्य करायचे. त्यानंतर आत्ता 26 वर्षांनी तुमचा योग आला म्हणजे मी सगळ्यांचे आभार मानले. आणि मग तिथून माझा न्यायालयीन प्रवास सुरू झाला.